राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर बऱ्याच भागांमध्ये पाऊस आणि बऱ्यापैकी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळेल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 29 जुलै सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या 30 जुलै रोजी राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर काल जो अंदाज दिलता त्याप्रमाणे पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार, एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला. खास करून नागपूर शहरात खूप जबरदस्त पाऊस झालेला आहे. अतिमुसळधार पाऊस झाला. त्यानंतर कोकण घाटाच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार सरी अपेक्षेप्रमाणे होत्या. मध्य महाराष्ट्र, पश्चिम भागात मध्यम. मराठवाड्याचा हा जो काही भाग आहे, सगळीकडे नाही मात्र काही भागामध्ये आणि इकडे पश्चिम विदर्भाचे भाग मध्यम सरी पाहायला मिळाले, पण सगळीकडे नाही. आणि मध्य महाराष्ट्राचा हा जो मधला भाग आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाकीच्या तुलनेत या ठिकाणचा रंग खूपच फिकट आहे आणि या ठिकाणी पावसाच्या नोंदी खूप कमी आणि हलक्या स्वरूपातच झालेल्या आहेत. आणि इथून सध्याची जर स्थिती पाहिली पुढची, तर जे काही डीप डिप्रेशन आहे ते छत्तीसगडपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हे थोडंसं पश्चिमेकडे येणारच आहे. त्यासोबत मान्सूनचा आस असलेला जो पट्टा हा राजस्थान, मध्य प्रदेश होते या सिस्टममधून अशा प्रकारे गेला आणि जे पावसाचे ढग आहेत या सिस्टमच्या आसपासच आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत. साधारणतः ही छत्तीसगडच्या रायपूरच्या आसपास ही सिस्टम पोहोचलेली आहे आणि उद्यापर्यंत हे आपल्या नागपूर आणि मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागाकडून ही पश्चिमेकडे जाईल आणि इंदोरपासून मग इकडे राजस्थान किंवा गुजरातकडे मार्गक्रमण करेल. पण याचा प्रभाव आपल्याला उद्या सुद्धा राज्यात पाहायला मिळेल. उद्या आणि परवापर्यंत याचा प्रभाव राहील. वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला पाहायला मिळणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर गोंदिया, भंडाराचा काही भाग आहे, गडचिरोलीचा काही भाग आहे. मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग विकसित झालेत. चंद्रपूर, नागपूरच्या पूर्व भागाकडे सुद्धा अशा प्रकारे पावसाचे ढग आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस देणारे. बुलढाणा, अकोला, वाशिम हलके मध्यम सरी काही ठिकाणी आहेत. त्यानंतर बीडचे काही भाग आहेत. बीडमधील अंबाजोगाई, कैच्या आसपासचा बराचसा भाग आहे. हा जो दक्षिण पूर्वेकडील भाग घेतलाय. या ठिकाणी पावसाचे चांगल्या सरी बरसत आहेत. हाच पाऊस इकडे लातूरकडे सुद्धा बरसतोय. रेणापूर पासून अजून बरेचसे लातूरचे काही तालुके आहेत. या ठिकाणी सुद्धा या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. सोलापूरच्या दक्षिणेकडील भागात अक्कलकोटच्या आसपासही हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त कोकण घाटाकडे पावसाचे ढग आहेत. थोड्याफार प्रमाणात आहेत. हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी असतील. पण पावसाचा जोर हा थोडासा कमी झालाय. रात्री सुद्धा खूप जास्त मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. घाटात आणि कोकणात अधूनमधून हलक्या किंवा मध्यम सरीच पाहायला मिळतील. त्यासोबत हे जे बीडचा भाग आहे, लातूर आहे, नांदेड आहेत, धाराशिवची तर लागून असलेले काही भाग आहेत मध्यम. तर एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. खास करून अंबाजोगाई, कैंज, रेणापूर, चाकूर याच्या आसपास चांगल्या पाऊस सरी बरसतील. तर अक्कलकोटच्या आसपासही चांगल्या पावसाच्या शक्यता आहेच. लोहारा, उमरगा हा जो भाग आहे या ठिकाणी हलक्या मध्यम किंवा धाराशिवच्या इतर भागांमध्ये हलके मध्यम. छत्रपती संभाजीनगर, जालना एका दुसऱ्या ठिकाणी अधूनमधून हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच रात्री नव्याने ढगनिर्मिती होईल. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर मेघगर्जनेसह रात्री मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार सरींची शक्यता आहे. रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान हा पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर वर्धा, नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ हा भाग आहे. रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान याही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे. सध्या तरी या ठिकाणी ढगाळ हवामान क्वचित थोडेसे सरी होत असतील, तर रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान किंवा उद्या सकाळच्या सत्रामध्ये पावसाचा जोर या जिल्ह्यांमध्ये वाढणे अपेक्षित आहे. तिकडे नंदुरबार, धुळे, जळगाव आहे, नाशिक आहे. सध्या तरी ढगाळ हवामान, क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी. या व्यतिरिक्त सध्या तरी मोठी शक्यता नाही. सोलापूरचे पश्चिम भाग, सातारा पूर्व, पुणे पूर्व, सांगलीचा भाग याही ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. अहिल्यानगरमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी या मात्र पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर या ठिकाणी परभणी असेल, हिंगोलीचा भाग आहे. याही ठिकाणी अधूनमधून हलक्या मध्यम स्वरातील रात्री उशिरा किंवा पहाटे किंवा सकाळच्या दरम्यान पावसाचा जोर याही ठिकाणी थोडाफार प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. जर आपण पाहिलं तर उद्या सिस्टम जे असेल, जे सिस्टम आहे, डीप डिप्रेशन आहे, ते कमी होऊन त्याचे डिप्रेशन किंवा तीव्र कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर लगतवरती मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागापर्यंत पोहोचेल. पण ज्या ठिकाणी सिस्टम असेल त्याच्या दक्षिण आणि पश्चिम हा जो भाग असतो, हाच मुख्यत्वे सिस्टमच्या प्रभावाखाली येत असतो पावसाच्या स्वरूपात. तर त्याच्या दक्षिण पश्चिमेकडील भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहेच उद्या. जर आपण मॉडेलनुसार पाहिलं तर हे भाग दाखवतोय. जळगाव, बुलढाणा, अकोलाचा भाग आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेकडील भाग आणि अमरावतीचा काही भाग. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या या भागामध्ये दिसते.
वाऱ्याचा वेग याही भागामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहेच. त्यासोबतच शेजारचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या हिल भाग, जालन्याचे उत्तरेकडील भाग असले अजून वाशिम, अमरावती, परभणी हिंगोलीचे उत्तरेकडील भाग, यवतमाळ, वर्धा मध्यम ते मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज हा दिसतोय. त्यानंतर रात्री उशिरापासून ते पहाटे दरम्यान नंदुरबार, धुळे, नाशिककडे सुद्धा पावसाचा जोर वाढेल. म्हणजे उद्यासाठी. उद्या रात्री ते परवा पहाटेच्या दरम्यान. त्यानंतर अहिल्यानगर, उत्तर बीडचे बऱ्यापैकी उत्तरेकडील भाग, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर हा भाग असेल. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अधून-मधून मध्यम सरी किंवा एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाची सरी, एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस अशा प्रकारची स्थिती उद्या किंवा उद्या सकाळी 8:30 ते परवा सकाळच्या 8:30 दरम्यान पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. इकडे घाटाच्या भागामध्ये मुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी तर मध्यम ते जोरदार बऱ्यापैकी भागामध्ये पावसाच्या सरी राहतील. कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पाऊस सरींची शक्यता ही दिसते. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागामध्ये हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूरचे उत्तर भाग, धाराशिव, लातूरचा भाग असेल. या ठिकाणी हलका किंवा मध्यम मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. सातारा, सांगली, सोलापूरच्या राहील दक्षिणेकडील भाग या भागामध्ये क्वचितच हलक्याशा सरी पावसाच्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यानंतर हा जो काही पावसाचे ढग आहेत हे उत्तरेकडे निघून उत्तर महाराष्ट्राकडे आणि उत्तर कोकणाकडे प्रभाव पाडतील परवासाठी. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा थोडंफार ढगाळ हवामान थोडेसे सरी राहतील पण विशेष जोर परवाला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणाकडे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या अपडेट्स येत्या दिवसामध्ये सुद्धा आपण उद्या सुद्धा नक्कीच देऊ. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या जळगावमध्ये अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता आणि रायगड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. आणि राज्यात ज्या ठिकाणी हा पाऊस आहेच, त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला पाहायला मिळेल. खास करून कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा बरेचसे महाराष्ट्रातील भागात वाऱ्याचा वेग अधूनमधून जोरदार पाहायला मिळेल. त्यानंतर 30 तारखेला अजून पाहिलं तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी तसेच इकडे नंदुरबार मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर पालघर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, लातूर, नांदेड मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. धाराशिव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व हलका पाऊस होण्याची शक्यता. विदर्भातील इशारे पाहिले तर अमरावती, वर्धा, नागपूर त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, वादळी वारे सुद्धा वाहण्याचा इशारा आहेच. त्यानंतर बुलढाणा, अकोला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट, तर वाशिम, यवतमाळ मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. उद्या सकाळी सुद्धा याबाबत आपण अपडेट देत राहू. असेच अंदाज पाहण्यासाठी YouTube चॅनलवरती पाहत असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. Facebookवर पाहत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा.